मागचं कृषी मंत्री बेअक्कल, बेताल आणि भ्रष्टाचारी होतं, म्हणून त्याचं पद काढून दुसऱ्याला दिलं तर ते बेनबी तसलंच निघालं. आधी ऐकून घ्या. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. मग तुम्ही जर फोटो काढला तर फोटो काढला म्हणजे त्यात चूक आहे का माझी? काही नाही. भरणे मामा, तुमचा कृषी मंत्री म्हणून आम्ही आदर करतो. त्या चाकणकर बाईची पाठराखण करण्यापेक्षा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरती आसमानी संकट कोसळले, त्याची पिकं जमीन उद्ध्वस्त झाले तर त्याचे पंचनामे करा, त्या शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा प्रयत्न करा. जिथे तिथे तोंड खुपसायची काही गरज नाहीये. चाकणकर बाईने त्या भिकारचोट बंधू खराताचे पाय धुतले, त्याला छत्री धरलीये, त्याचा उल्लेख पांडुरंगाशी केलाय आणि तुम्ही म्हणता की फक्त फोटो काढलं म्हणजे हे होतं का ते होतं का? तुम्हाला काहीच माहित नाहीये. जिथं माहिती आहे तिथं तोंड खुपसा. उगच याची त्याची राखण करण्यापेक्षा या शेतकऱ्यांची राखण करा. या शेतकऱ्यांवरती जे आसमानी संकट कोसळलंय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार बना. तुमच्याकडे आम्ही एक चांगलं कृषी मंत्री म्हणून बघतो. तुमच्यावरती अजूनपर्यंत टीका करायची वेळ आली नाही, पण तुम्ही पण बौद्धिक दिवाळखोरीत जगत असाल हे मला वाटलं नव्हतं. मागचे 4 दिवस झालं अवकाळी पावसाने, गारपिटीने या राज्यातला शेतकरी हवाल दिलाय. त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. चाकणकर बाईच्याकडे लक्ष देण्यापेक्षा, तिची पाठराखण करण्यापेक्षा तुम्हाला या महाराष्ट्रातील शेतकरी महत्वाचा वाटायला पाहिजे. या शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याचा प्रयत्न करा. आणि चाकणकर बाईला क्लीन चिट देण्याआधी तिचे सगळे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल की फक्त बोलवलं होतं म्हणून गेलत्या की त्या भोंदूच्या ट्रस्ट मध्ये त्या सदस्य होत्या म्हणून गेल्या होत्या. जरा अभ्यास करत जा आणि त्याच्यानंतर बोलत जा. आणि सगळ्यात आधी हे सगळं बाजूला राहू द्या, पण आमचा शेतकरी उद्ध्वस्त व्हायला लागलाय, त्याच्याकडे जरा बघायचा प्रयत्न करा.